आएगा तो मोदी ही। आणि म्हणून या बारामती मधून देखील आपल्या सुनेत्राताई पवार यांना प्रचंड मताधिक्याने विजय करा। एवढे लोक जर आले, यांनी जर 10, 20, 100 लोक मत गोळा केली तर मला वाटतं 7-8 लाख मतं अशीच मिळून जातील। तिकडे प्रफुल्लभाई 3 पक्षाचे 3 उमेदवारांचे फॉर्म भरायला आले, परंतु 3 उमेदवारांचे फॉर्म भरायला आपल्यापेक्षा निम्मी गर्दी आहे तिकडे। आपला एक फॉर्म भरायला एवढे प्रचंड जनता या ठिकाणी आली आहे। यावरून अजित दादांच्या कामाची पोचपावती येत्या 7 तारखेला मिळेल हा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर माध्यम प्रतिनिधींची विनंती आहे, सर्व मान्यवरांनी कृपया फोटो करता या साईडला उभं राहावं। मी हॅलो फोटो काढा। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार सौभाग्यवती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा आज या ठिकाणी फॉर्म भरणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार असलेल्या आज मी पुणे जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून दौंड तालुक्यामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी आमचे जवळपास तालुक्यात आणि परिसरामध्ये जवळपास 1 दौरा पूर्ण झालेला आहे आणि या दौऱ्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की दिवसेंदिवस हा पाठिंबा अजितदादांच्या कामामुळं, सुनेत्राताईंच्या कामामुळं त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे आणि आम्हाला अशी पूर्ण खात्री आहे की येत्या 7 मेला आमच्या उमेदवार, लाडक्या उमेदवार सौ सुनेत्रा वहिनी पवार ह्या अगदी बहुमताने मोठ्या मताधिक्याने विजय होतील। दौंड तालुक्यातून किती मताधिक्य मिळेल असं तुम्हाला वाटतं? दौंड तालुक्यातून कमीत कमी 40 ते 50 हजारचं मताधिक्य मिळेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। सुनेत्राताईंना मताधिक्य निश्चित मिळणार आहे। ते किती मिळणार हे मी काही ज्योतिषी नाहीये, पण 6 तालुक्यामध्ये जे मतदान होईल त्या मतदानामध्ये बारामती सर्वाधिक मतदान 50 हजारापेक्षा जास्तीचं मतदान। आमचा सीट लाखांनी निवडून, कारण मी जे काही